ट्रान्सपोर्ट ऍक्शन कमिटीच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल, नेमकी काय मागणी होती आज पत्रकार परिषदेचे आयोजन? राज्यामध्ये 2022 पासून ई चालान हे सुरू केलेलं आहे आणि या ई चालानमुळं वाहतूकदारांचं अत्यंत नुकसान होत आहे। वाहतूकदारांची अवस्था इतकी कठीण झालेली आहे की कायद्यामध्ये या सुविधा नसताना सुद्धा आम्ही सरकारला पत्र दिलं आहे। सरकारने याच्यावर कमिटी नेमली होती आणि या कमिटीचा निर्णय अजूनपर्यंत आम्हाला दिला नाही। 2025 मध्ये याची मीटिंग झालेली होती आणि तरीही त्या कंपनीचा अजून निर्णय आला नाही। त्यामुळे आम्हाला हे बेकायदेशीरपणे जे आमच्याकडून वसूल केले जातात, प्रत्येक गावात गेलं की तिथं गाडी अडवली जाते, फोटो काढले जातात आणि साधा हवालदार किंवा तो ते ठिकाणी असणारे सहाय्यक त्यांचे ते सुद्धा आमचे फोटो काढून आमच्याकडे वसुली करतात। कधी पैसे लागतात तेव्हा ते ट्रान्सपोर्टरकडे बघत असतात। आता आमचा एकच विषय आहे, जर तुम्हाला लॉ अँड ऑर्डर आणि सेफ्टी अँड सिक्युरिटीचा विषय असेल तर त्याला रेव्हेन्यू का बनवतात? 4,500 करोड रुपये जर तुम्हाला ई चलन बाकी असतील म्हणजेच कुठेतरी काहीतरी चुकते। आमचं त्यांना प्रत्येक वेळी हेच म्हणणं आहे की जे तुम्ही इलिगल ई चलन देता, प्रत्येक ट्रॅफिक कॉन्स्टेबलला तुम्ही एक टार्गेट देता की तू रोजचे कमीत कमी 20 ते 25 चलन फाडून घे। आता तो 25 चलन कसे फाडणार? तो कुठल्या असेल ते चलन फाडतो आणि त्याला भूर्दंड कुणाला भरावा लागतो? तर 4,500 करोड रुपये मधले कमीत कमी 3 ते 3,500 करोड रुपये आमच्या इंडस्ट्रीचे, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री, आम्ही भरूच शकत नाही। आता जवळपासचे जे राज्य आहेत त्यांनी 50 ते 75% सूट देऊन जुने सगळे ई चलन संपवलेले आहेत। राज्याने आज शासनाने आम्हाला हेही आश्वासन दिलं होतं की आम्ही याच्यावर निर्णय घेऊ, अजूनपर्यंत तेही निर्णय झालेला नाही। गेल्या वेळी जी एक कमिटी बनवली 30 दिवसात अहवाल येणार होता, तसाही कुठलाही अहवाल आला नाही। तर आम्ही किती दिवस असं थांबवायचं? आम्ही पुढे जे काय करणार आहोत त्याच्यात पोस्टर लावून लोकांना आपण कळवणार आहोत आमच्या युद्धात। दुसरा आम्ही काळे झेंडे लावणार आहोत आणि तिसरा आम्ही चलो आझाद मैदान म्हणून महाराष्ट्रभरचे 1 ते 1.25 लाख गाड्या घेऊन आम्ही 5 तारखेला येणार आहोत। आम्ही कंटिन्युअसली बोलतोय। आमचा एकच प्रश्न आहे की आम्ही गेल्या वेळी आंदोलन पुकारलं, सरकारने आम्हाला बोलवलं, एक कमिटी बनवली, 30 दिवसात त्याचा अहवाल येणार होता। आता 30 दिवसाचे 200 दिवस वाहून गेले, अजून काही झालेलं नाही। तर अजून किती आम्ही